नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. पूर्ण महाराष्ट्रात एकच राडा चाललाय. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केली. देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या लोकांनी भरपूर तोंडसुख घेतलं सपकाळवर. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की माझा धचा मा केला, तोडून मरडून केलं. खरं काय खोटं काय ते जाणो. परंतु इतिहासात छद्म प्रेम दाखवण्यात आपले सत्ताधीश फार हुशार आहेत. महाराष्ट्रासमोर ज्वलंत प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दल कोणालाही विचार करण्याला वेळ नाही. शेतकऱ्यांच्या रोज जीव जात आहेत, बातम्या येतात, कोणाला काही घेणं देणं नाही. ट्रेड डील मध्ये कॉटन आणि सोयाबीन महाराष्ट्र मरणार, कोणाला काही घेणं देणं नाही. सूत गिरण्याचं जे सूत आपण बांगलादेशला पाठवत होतो ते बंद होणार, त्याचं कोणाला घेणं देणं नाही. आणि सर्वात म्हणजे जे लोकांनी आज पुण्यात राडा केला, दगडफेक झाली, एका महिलेचं डोकं फुटलं, कारण भाजपाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोध प्रदर्शन करण्यासाठी त्यांच्या त्या कार्यालयावर धावा बोलला. ते म्हणतात आम्ही दगड नाही मारले, दगड आले, डोकं फुटलं, हे देव जाणो. पोलीस नेहमीप्रमाणे तमाशा पाहणार की काही याच्यात कार्यवाही करणार, आणि कार्यवाही करताना कुठेतरी दिसत नाही. परंतु मी त्यावर नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वेगवेगळ्या कालखंडातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. एक हिंदू आहे, एक मुसलमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे महाराष्ट्राचं. टिपू सुलतान दैवत होऊ शकत नाही, एवढं मात्र नक्की. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरुद्ध आणि निजामांच्या विरुद्ध पूर्ण आयुष्याचा लढा दिला. त्यावेळेला इंग्लिश फ्रेंच हे फक्त यायला सुरू झाले होते व्यापारी म्हणून. आणि टिपू सुलताननी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला आणि मैसूरचं जे युद्ध झालं शेवटी, त्या टिपू सुलतान पडल्यानंतर इंग्रजी सत्ता पूर्ण आपल्याकडे स्थापित झाली. बऱ्याचशा गोष्टी आहेत, इतिहासात गेलो तर बऱ्याचशा गोष्टी निघतील. पण वर्तमान मध्ये काय, मी कुठल्या वर्तमान स्थितीमध्ये बोलतो ज्याचं भविष्य स्टेकवर आहे. असावरी जगदाळे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. जेव्हा पहलगामला हल्ला झाला, जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं त्याला आता. त्यावेळेला ज्या लोकांचे अतिरेक्यांनी गोळ्या घालून ज्यांची हत्या केली, त्यात आसावरीचे वडील पण दुर्दैवाने होते. आसावरी आणि तिची आई घरी दोघच, वडीलच घरी कमावते, त्यामुळे सगळा दामोदमार वडिलांवर होता. वडील गेल्यानंतर आसावरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जिथे काम करत होती, संतोष जगदाळे नाव होतं त्यांचं, ज्यांची हत्या झाली. आई एकीकडे, आईला पाहायला कोणी नाही म्हणून ती नोकरी सोडून पुन्हा आईचा सांभाळ करायला आली. आणि त्यानंतर 22 एप्रिल पासून आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे अजून 2-3 महिने राहिले. 22 एप्रिल पासून आजपर्यंत ती फक्त भटकत आहे नोकरीसाठी. कारण जेव्हा तिच्या वडिलांच्या हत्येची गोष्ट झाली, तेव्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे तिच्या घरी येऊन सांत्वना देऊन गेले आणि सांगितलं की तुला आता एक सरकारी नोकरी आम्ही देऊ, काळजी करू नकोस. आसावरी शिकली सवरलेली पोरगी आहे, ती नोकरी करू शकते. आणि त्यानंतर त्या आश्वासनाला भुलून, म्हणजे तिला हे माहित नव्हतं की तिच्या वडिलांची हत्या ही सुद्धा राजकीय दलांसाठी एक इव्हेंट आहे. त्यानंतर ती फक्त फुटबॉल सारखी इकडे तिकडे, इकडनं तिकडे पाठवतात, तिकडनं तिकडे पाठवतात, मंत्रालयाच्या चक्रा काटून कंटाळून गेली. जे काही घरी होतं ठेवलेलं ते मोडून जीवन जगणं चालू आहे. भविष्याबद्दल चिंता आहे.
सगळे नेता पहलगामला विसरलेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये कॅश करायला लागलेत. आणि या मुलीला दिलेला शब्द ना देवेंद्र फडणवीस पाळत होते, ना अजितदादा पाळत होते, ना एकनाथ शिंदे पाळत होते. तिन्ही प्रधानमंत्री कार्यालयाला पत्र लिहिलं, आपली दुर्दशा. त्या पत्राचं साधं उत्तरही नाही आलं. प्रत्येक ठिकाणी तिला हो करू, प्रोसेस चालू आहे, ह्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या. दुसरी एक कुलकर्णी म्हणून राज्यसभा त्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी. त्यांच्याकडे त्या गेल्या. त्यांनी सांगितलं की मी पूर्ण प्रयत्न करते आणि त्यांनी म्हटलं की मी अमित शहाच्या समोर सुद्धा हा प्रश्न ठेवलाय स्वतः भेटून आणि सांगितलं की ते भरपूर वेळ झालाय, इतका 1 वर्ष होत येतंय. त्यामुळे त्या परिवाराला फार त्रास होतोय, काहीतरी हस्तक्षेप करा. तेव्हा त्यांनी पण आश्वासन दिलं की मी लवकरच सांगतो, पण कुठेही काही झालं नाही. ती म्हणते की आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्हाला इथे पालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये नोकरीसाठी आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय. खालनं बहुतेक प्रोसेसची फाईल वर गेली, पण अजून तिथे सगळी शांत आहे. मंत्रालयात कुठे हालचाल नाही. आणि हे नेहमी जेव्हा विचारतात, तेव्हा त्यांना एकच सांगण्यात येतं की प्रोसेस चालू आहे. याच राज्यात एक दुर्दैवी घटना घडली. आदरणीय अजितदादा एका विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि अक्षरशः चिता शांत व्हायच्या अगोदरच त्यांच्या पत्नीचं पुनर्वसन झालं उपमुख्यमंत्री म्हणून आणि 2 महिन्याच्या आत त्याच्या मुलांचं पुनर्वसन होईल राज्यसभेचे सदस्य म्हणून. काय महाराष्ट्रात फास्ट कामं होतात, पण त्यासाठी नेता व्हावं लागतं. जगदाळेसारखा मध्यमवर्गीय परिवार फक्त टेबल टेनिस सारखा इकडे-तिकडे फिरत असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा पुण्याला आले, तेव्हा यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना सांगण्यात आलं, की साहेब अतिशय व्यस्त आहे, ते तुम्हाला भेटू शकणार नाही. कसे भेटतील? त्यांच्यासाठी कोणीतरी कुंभजुंबज कोणीतरी आहे म्हणे. पता नाही कुठला आहे तो. चर्चा आहे. त्याला भेटलं की लगेच सगळ्या गोष्टी होतात. आणि एक कोणीतरी जनसुराज पार्टीचा कोणीतरी म्हणे सांगलीकडचा एक माणूस आहे. मुख्यमंत्री म्हणे त्यांच्या ऐकण्यात आहे. त्याच्याच अनुरूपाने अपॉइंटमेंटही मिळतात आणि सगळं काही होतं. कार्यक्रमही तळ होतात. आता या मुलींना ह्या रस्ते माहीत नाहीत ना. असावरी बिचारी तेच की घरी येऊन आश्वासन दिलं, विश्वास दिला, की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काहीतरी भलं होईल. म्हणून म्हटलं पुनर्वसन आमच्याकडे फार लवकर होतं. पण त्यासाठी नेता, घराणं, घराणेशाही ते म्हणजे ते घराणं पाहिजे नेत्यांचं. मध्यमवर्गीय माणसं महाराष्ट्रात फक्त नशिबाला देत राहणार. लाडली बहिणा म्हणतात. तर त्या लाडली बहिणांवर प्रेम करणारे हे भाऊ यांच्या चेहऱ्याचे मुखवटे उतरतात. जेव्हा आसावरीची गोष्ट आपण वाचतो. इंडियन एक्सप्रेसनी ती स्टोरी कव्हर केली. पुढे जनसत्ताने ती दाखवली. मी व्यक्तिगत काही नेत्यांना फोन केले, की पहा तुमच्याकडनं काही होत असेल तर. कारण खरोखरच त्या परिवाराची हालत दयनीय आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.